आंदोलक विद्यार्थ्यांना अंमली पदार्थाच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देणाऱ्या कथित व्हिडिओची मुंबई पोलिसांनी दखल घेतली आहे। व्हिडिओमध्ये धमकी देणारा पोलीस कर्मचारी पवन सांगळेला सध्याच्या नियुक्तीवरून हटवण्यात आल्याची माहिती आहे। पवन सांगळे सायन पोलीस ठाण्यात चालक म्हणून कार्यरत होता। आंदोलक विद्यार्थ्यांना ताब्यात घेतल्यावर पुन्हा आंदोलन करताना दिसलात तर 50 ग्रॅम पावडरचं पाकिट खिशात टाकू अशी धमकी देताना पोलीस कर्मचारी सांगळे कॅमेऱ्यात कैद झालेला। धमकी देतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। त्यानंतर विरोधकांकडून सडकून टीका करण्यात आली। घूम के आ गए? नहीं कसम से घर पे इधर वापिस अगर किधर मिला नहीं तो फिर मेरे साथ बेकार आदमी नहीं बिल्कुल नहीं मैं डायरेक्ट 50-50 ग्राम पाउडर डाल देगा कि जेब में। अरे नहीं हाँ, फिर गया क्या जिंदगी गया। अरे नो जामीन। वो तो सर वो तो और ही खराब तुम लोग की वजह से हम लोग को तकलीफ है अभी। ठीक है सर जाएंगे कि फिर घूम के आ गए? नहीं तुम लोग को कसम से घर पे इधर वापिस अगर किधर मिला नहीं तो फिर मेरे साथ बेकार आदमी नहीं बिल्कुल मैं डायरेक्ट 50-50 ग्राम पाउडर डाल देगा कि जेब में। अरे नहीं हाँ, फिर गया क्या जिंदगी गया। अरे नो जामीन। वो तो सर वो तो और ही खराब तुम लोग की वजह से हम लोग को तकलीफ है अभी। ठीक है सर जाएंगे कि फिर घूम के आ गए? नहीं तुम लोग को तर पोलिसांच्या व्हायरल व्हिडिओवरनं मनसे प्रमुख राज ठाकरे, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी निशाणा साधलाय। तर धमकी देणाऱ्या पोलिसावर कारवाईचं आश्वासन पोलीस महासंचालकांनी दिले असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणतात। पोलीस त्यांना सांगतोय त्या मुलांना की परत या एरियात जर दिसलात तर खिशामध्ये तुमच्या काय 5 ग्रॅमची पावडर टाकीन, 50 ग्रॅमची पावडर टाकीन, बरं का। भाई पोलिसांकडे आता पावडर पण नाही लागली। भाई हे कुठचे काय चाललंय मला कळतच नाही। मला खरं तर ही इतकी साधी गोष्ट होती। साधी म्हणजे म्हणण्यापेक्षा ही किंवा पेपर फुटलेत काय ज्याची जबाबदारी आहे त्यांनी राजीनामा द्यावा आणि जे त्याच्यामध्ये असतील सामील झालेले असतील त्यांना अरेस्ट करावी। ज्या काही गोष्टी करायच्या त्या सगळ्या गोष्टी कराव्यात। परत हे होणार नाही याची शाश्वती द्यावी आणि त्याच्याशी चर्चा करावी। हे सगळं प्रकरण इथपर्यंत आलंच नसतं। मी या सगळ्या राजकीय पक्षांना असणारी विनंती करतोय की नोकरीला लागताना जे कॅरेक्टर सर्टिफिकेट पोलीस स्टेशनचं मागितलं जातं तेच आपण असणारा सगळेजण निवेदन करू की यापुढे ज्याला कोणाला नोकरी लागली त्याला पोलीस स्टेशनमधनं कॅरेक्टर सर्टिफिकेट जे आणायला सांगतात तोच रद्द करण्याची, म्हणजे जेणेकरून पोलीस जे असताना घाबरवतात की तुझं आयुष्य मी बर्बाद करेन, हे हत्यारच त्या पोलिसाकडून काढून घ्यायचं। ड्रग्सचं जे रॅकेट आहे ते पोलिसांकरवीच चालतंय हे आजच्या एका व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलंय आणि पोलिसच ड्रग्सचा व्यापार कुठेतरी करत असावेत अशी शंका निर्माण झालेल्या व्हिडिओच्या अनुषंगानं देखील तात्काळ आपण त्या कर्मचाऱ्याला निलंबित करावी आणि जो व्हिडिओ 50-50 ग्रॅमच्या पुड्या टाकण्याच्या अनुषंगानं जो दाखवलेला आहे त्या कर्मचाऱ्याची चौकशी ही सुरू झालेली आहे आणि तात्काळ त्याच्यावर कारवाई करणार असल्याचं देखील या बैठकीच्या अनुषंगानं आम्हाला शासनाच्या, प्रशासनाच्या आणि पोलीस विभागाच्या वतीनं हे सांगण्यात आलेलं आहे।